हे नारायणा, आपण सतीला भेटावयास आलो आहोत, पण ती शिवाच्या ध्यानात इतकी गढून गेलीये की तिचे ध्यानभंग करावे असे वाटत नाही। श्री सती देवी या पूर्णपणे शिवमय झाल्या आहेत, यात काही शंकाच नाही। सती बालरूपात होती त्यावेळी तिच्याशी इथेच येऊन बोलल्याचे मला आठवते। भगवतींना देह धारण करून इथपर्यंत प्रतीक्षा करावी लागली। सतीचे बालरूपातलेही ते तेज मला अजून लक्षात आहे। मी श्री विष्णूंचे ध्यान करायला बसले की श्री विष्णूंची जशी मूर्ती आहे त्यात मला वेगळेच कोणीतरी दिसते आणि माझ्या हात ओम नमः शिवाय असा ध्वनी उमटतो। श्री ब्रह्मदेव, या क्षणी श्री सती देवींशी विवाह संदर्भात आपल्याला बोलता येणार नाही, त्यामुळे आपण त्यांचा होकारच गृहीत धरावा। सतीचा श्री महादेवांशी विवाहास होकार ही आता केवळ एक औपचारिकता उरली आहे। शिव आणि शक्ती एकत्र यावेत याचीच आजपर्यंत आपण प्रतीक्षा करत आलो आहोत, परंतु यावेळी मी धर्म संकटात सापडणार आहे। नारायणा, असे का म्हणता आहात आपण? हे श्री ब्रह्मदेव, आपल्याला ठाऊक आहेच की या विवाहात सगळ्यात मोठा अडथळा आहे तो दक्ष। दक्ष हा माझा भक्त आहे। श्री महादेवांचा सतीशी विवाह होऊ नये हाच त्याचा हट्ट आहे। आराध्य म्हणून मला त्याची इच्छा पूर्ण करता येणार नाही, आणि दुसरीकडे त्रिमूर्ती म्हणून साक्षात भगवती देवींचा श्री महादेवांशी विवाह लावून देणं हे आपलं दायित्व असणार आहे। हे नारायणा, दक्ष माझा पुत्र आहेच की। यापूर्वीही आपण अशा अनेक धर्म संकटांना सामोरे गेलो आहोत, यावेळीही सामोरे जाऊ। मला ठाऊक आहे ही गोष्ट सोपी सहज नाही, पण या दिव्यातून आपल्याला जावेच लागेल। हे सत्य आहे, त्यामुळे आपण विलंब न करता श्री महादेवांची भेट घेऊया। जशी आपली इच्छा। थेट विवाहाचा प्रस्ताव समोर धरून शुभ कार्याला सुरुवात करूया ब्रह्मदेव। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.